नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी घाटनांद्रा येथून आपले शेतकरी बांधव आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी दादांनी आपला SRTचा प्लॉट या ठिकाणी बघितलेला आहे आणि आपल्या SRT शेतीबद्दल दादांना आपण विचारू की आपली शेती कशी वाटली म्हणून। दादा तुमचं संपूर्ण एकदा नाव सांगा। सय्यद तय्यब अली शब्बीर अली, घाटनांद्रा तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बर, या ठिकाणी दादा आता तुम्ही SRT शेती बघितली तर काय वाटतं बरं तुम्हाला या SRT शेतीबद्दल? हे एकदम एक नंबर काम आहे, एक नंबर काम आहे। हे धासं पहा ना तुम्ही, कोणतं खत टाकून कोणती कशी ही अशी धासं शेती करणाऱ्यांना करून दाखवा ना, नागरटी मोगरटेवाल्यानं। ही शेती म्हणजे काय आयत्या पिठावर रेगोट्या समजा मोठे शब्द सांगितलं तर, पण काम नंबर 1 आहे। असं आहे का? हां, आता या ठिकाणी आपण मागील वर्षी या ठिकाणी तुरीची लागवड केली होती आणि हे तुरीचे औषध बघू शकता, आपले कावडाले प्रचंड आहे, माया मुठीत मऊ राहिली। हे बघू शकता, यांच्या मुठीमध्ये माईल असे आपले तुरीचे खोड मागच्या वर्षीचे आहे आणि त्याची मुळं आपण आता या जमिनीलाच ठेवून परत या ठिकाणी आपण कशाची लागवड केलेली आहे? सोयाबीन। आता या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये कचरा पण दाखवा किती आहे दादा? हे बघू शकता किती प्रचंड हे सोयाबीन, हे सोयाबीन, सोयाबीनला खेटून कचरा बघू शकता। याच्यात गांडूळ बी असू शकत्या, थोडं उकरलं तर पाणी कमी म्हणून जरा गांडूळ। आता या ठिकाणी बघू शकता विना नांगरणीची शेती, आपली विना मशागतीची शेती आहे का नाही? हो। आणि अशा प्रचंड काळी कचऱ्यात सुद्धा आपल्या पिकाची एकदम उगवण शक्ती चांगली झालेली आहे की नाही दादा? एक डाळ कुठे कुठे तोडा नाही, काही नाही आहे का नाही? आणि या ठिकाणी हे बघा गांडूळ पण दाखवा तुम्ही दादा। हे बघा शेतकरी मित्रांनो, आपला जो शेतकऱ्यांचा मित्र आहे गांडूळ, तो आज रोजी हे बघा आपल्या शेतीमध्ये तरी पाऊस नाही उपलब्ध आहे। याच्यानं आपल्या जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते। तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता दादा? अरे हेच शेती करा, नांगराचं काम नाही, मोगराचं काम नाही, काही बी फक्त तणनाशकाचं नियोजन करायचं वेळोवेळी। बरोबर आहे का नाही? आता या ठिकाणी बी तुम्ही आता मक्काचं बघितलं, क्षेत्र बघितलं तर मक्का कशी वाटते आपल्या? पहा बरं, मक्काची खोड आहे की अशी एवढं मोठं मळ्याच्या वारात नाही, मळ्याच्या वारात सुद्धा असे खोड नाही आहे का नाही? जमिनीत जर उकरत माझ्या मते जास्त 5 इंचावर, जास्तीत जास्त 5 इंचावर इथे मुरुम लागल किंवा दगड लागू शकतो। एवढी निब्बर जमीन आणि एवढी निब्बर अशी समजा येणं यासाठीच कमाल आहे का नाही? आता आपल्याला या ठिकाणी आपण मक्काची लागवड केली होती आणि या मक्याच्या लागवडीमधून आपल्याला एकरी 50 क्विंटलचं मागच्या वर्षी ॲव्हरेज आलं होतं। आणि याच ठिकाणी आता आपण फेरपालट केलेली पिकाची या ठिकाणी आता ही तुरीची लागवड केलेली आहे आपण। तरी आज 6 जुलै तू किती राहणी आता अशा प्रकारे आपला SRTचा प्लॉट आहे। आणि माझे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की कोण नांगरणी रोटाटरच्या फंदात न पडता, अतिरिक्त खर्च न करता आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भडसावळे दादा आणि चिपळूणकर दादा यांच्या या शून्य मशागत SRT तंत्राने शेती केली तर शेतकरी सुखी आणि समृद्ध बनल आहे का नाही दादा? बरोबर। तर ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची अशा शेतकऱ्यांनी 80 07 15 50 44 या नंबरवर संपर्क साधावा किंवा आपले सय्यद भोये यांचाशी बी आपण संपर्क साधू शकता। धन्यवाद दादा, या ठिकाणी आलात, आमच्या शेतीला भेट दिली, मी तुमचा खूप खूप आभारी।